श्री स्वामी समर्थ. सोपे उपाय आणि तोडगे. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याचवेळी हळदी कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नयेत, कारण त्यावर लक्ष्मीचे पावलांवर आपले पाऊल पडणे हे काही बरे नाही. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्य असते. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत्यू व्यक्तींचा फोटो ठेवू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळीच धूप लावावा. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लावल्यावर झाडू मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. घराच्या मुख्य प्रवेशद्वार दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकचे स्टिकर शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकवावा. घरात वास्तव्य असलेले अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरतर नांदेल. आपल्या कपाळीमधल्या बोटाने गंध लावूनच पूजा करावी, म्हणून ती पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणतेही प्रकारचे अंत्यविधी रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन शांत लाभेल. अभ्यासाच्या खोलीत टेबलवर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवांची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्यांनी केल्याने किमान 108 वेळा तरी करावा. कोणीही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक मूर्ती तुळशीची ठेवतात, तसे चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरणारे पाणी विसर्जन करावे. लहान मुलांकडे काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावे व आपणही म्हणावे. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाचा उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. घरात नंददीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये आपले पत्नी, मुले किंवा कोणालाही अशब्द वापरू नये. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती सारातील 5वा अध्याय घरातल्या रोज सायंकाळी 7 नंतर वाचावा. ज्या विवाह होत नसेल, अनेक अडचणी येत असतील, त्यांनी नवनाथांचा भक्तसार 28वा अध्याय रोज सायंकाळी 7 नंतर वाचावा. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अशब्द बोलू नये. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेले ताटात हात धुवू नये. मांडीवर व हातात ताट ठेवून जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणीही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही किंवा साखर द्यावी. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे करून बसावे. कुलदेवतांचे वर्षातून एकदा तरी दर्शन, अभिषेक टाळाटाळ न करता करावी. उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होते. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राजऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुसार श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.